आरक्षण म्हणजे खिरापत नाहीये. उपेक्षित आणि दुर्लक्षित माणसाला बरोबरीनं आणण्यासाठी त्या आरक्षणाचा विचार असतो. पाहिजे तो आला, दबाव टाकला की घेऊन जा जिलेबी. कुठे आणलं? कुठला बहुजन समाज तुमच्या बरोबरीनं आलेला आहे? आर्थिक निकषावर आरक्षण वाद पेटला. सध्या जातीय आरक्षण बंद करून आर्थिक निकषावर आरक्षण लागू करण्याबद्दल सर्व स्तरातून प्रयत्न चालू आहेत. एकतर आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा किंवा सर्वांचंच आरक्षण बंद करा अशी मागणी ही जोर पकडत आहे. त्यात अजून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मध्ये आरक्षण देण्याची सरकारची धडपड चालू आहे व हैदराबाद गॅझेटियरनुसार मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची खटाटोप चालू आहे. यावर विजय वडेट्टीवार भयंकर भडकले. आरक्षण गरिबी हटाव कार्यक्रम नाही, उपेक्षित आणि दुर्लक्षित माणसाला बरोबर आणण्यासाठी आरक्षणाचा विचार असतो. आरक्षण खिरापत नाही वाटत सुटायला. जो तो येतोय दबाव टाकून आरक्षण घेऊन जातोय. ते पुढे हेही म्हणाले की ज्यावेळेस बहुजन समाज बरोबर येईल त्यावेळेस आर्थिक निकषचा विचार होईल. अजून कुठे बहुजन समाज बरोबरीला आलाय? विजय वडेट्टीवार यांनी आर्थिक निकषावर आरक्षण मागणाऱ्यांचे तोंड बंद केले. गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. निकष आपले आरक्षण हे सामाजिक, शैक्षणिक या मागासलेपणावर मिळतो. त्यामुळं कोणाच्या गरिबी हटावसाठी नाही तर उपेक्षित आणि दुर्लक्षित माणसाला बरोबरीनं आणण्यासाठी त्या आरक्षणाचा विचार असतो. हे काही आरक्षण म्हणजे खिरापत नाही आहे की कोणालाही वाटून द्यायला. पण आता अलीकडे असंच झालं आहे, लेवभाई जिलेबी, लेवभाई जिलेबी असंच प्रकार सुरू झालेला आहे. आणि जिलेबी वाटत सुटले आहेत. पाहिजे तो आला, दबाव टाकला की घेऊन जा जिलेबी, असं आरक्षण वाटत सुटले आहेत. प्रमाणपत्र वाटत सुटले आहेत. त्यामुळं आर्थिक निकष ज्यावेळेस हा समाज बरोबरीनं येईल त्यावेळेस आर्थिक निकष येईल ना. अजून कुठे बरोबरीनं आणला तुम्ही यांना? कुठे आणलं? कुठला बहुजन समाज तुमच्या बरोबरीनं आलेला आहे? कुठे किती अंतर आहे प्रशासनात, ज्युडिशरीमध्ये दिसतंय ना. राजकारणात सगळ्या पातळीवर हा समाज कुठे आहे? ते शैक्षणिक तर आहेच, सामाजिक दृष्ट्या आहेच. कुठे बरोबरीनं आणला? ते बरोबरीनं आणल्यानंतर अजित पवार म्हणतील ते खरं होईल.